मी बॉर्न एंड रेज गोरेगांवमध्ये. आपली माती आपली माणसं. 2022 दिसंबर में नवंबर में आई गॉट लेड ऑफ फ्रॉम जून. मेरे को दिन में इतना चाय बेचा पड़ेगा कि धंधा नहीं बना सकते हम लोग. तर किती खर्च आला हा ह्या फूड ट्रकला? टोटल मेरे को बनाने को धंद्याचे गुरुमंत्र जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्यासोबत आहेत अभिभाऊ जे नमस्कार, चालवतात. नमस्कार. अभिभाऊ चालवतात समय चाय. अभिभाऊ जरी मुंबईचे असले तरी त्यांची मराठी थोडीशी कच्ची आहे, त्याच्यामुळे ते आपल्यासोबत बंबईया हिंदीमध्ये गप्पा मारणार आहे. तेवढं सांभाळून घ्या. सगळ्यात पहिले आम्हाला तुम्ही सांगा, तुम्ही महाराष्ट्रातून कुठून? मी बॉर्न अँड रेज गोरेगांवमध्ये आणि माझा कॉलेज झाला मिठीबाई आणि अंडरग्रॅड मी केला आहे राजीव गांधी गोरेगाव वर्सोवा. सो माझी पूर्ण जिंदगी गोरेगाव से वर्सोवाचा मध्ये झाली. अमेरिकेत कसे आला तुम्ही? मी अमेरिकेत आला 2006 मध्ये. मी इथे आला मास्टर्ससाठी ओके. आणि डिड माय मास्टर्स इन इंडस्ट्रियल इंजीनियरिंग फ्रॉम पर्डी यूनिवर्सिटी. ओ एंड देन वहाँ से 2008 का तभी क्रैश आया था. ओ यस. तो जॉब नहीं मिला, तो आई वॉज इन न्यू हैम्पशायर फॉर अ वाइल. वहाँ पे मैंने 6 महीना टाइम पास किया. फिर जॉब मेरे को मिला कनेटिकट में. सो आई स्टार्टेड वर्किंग इन कनेटिकट इन नॉर्थ ईस्ट. तो जॉब किस फील्ड में था? मेरा था इंडस्ट्रियल इंजीनियरिंग. सो माई मास्टर्स एंड देन सप्लाई चेन में मैंने जॉब्स लिया. वाह. तो आई स्टार्टेड माई कॉर्पोरेट करियर एज अ बिजनेस प्लानिंग मैनेजर. वहाँ पे 4-5 साल नौकरी किया. फिलिप्स में नौकरी करी 4 साल. फिर मैं उधर से गया एटलांटा गया. 1 साल उधर भी नौकरी करी. फिलिप्स के साथ ही करी मैंने. फिर तिकडून मी गेलो कॅलिफोर्नियाला आणि तिकडे आय वर्कड विथ सॅमसंगाइट फॉर 4 years 5 years. आय वर्क विथ मॉन्स्टर प्रॉडक्ट. सो बीट्स आहे ना हेडफोन्स, हां, तो त्यांचे मॅन्युफॅक्चरर. लास्ट आय वर्क फॉर जूल लॅब. म्हणजे तुम्ही एकदम जबरदस्त तुमचं कॉर्पोरेट करिअर, तुमचं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग साईडमधनं हो. तुम्ही मॅनेजमेंटमध्ये गेले. Correct. तर कॉर्पोरेट लाईफ सोडून अचानक फूड बिझनेसकडे म्हणजे कसे वळलात? वो होता है ना हर इंसान में बचपन का कीड़ा. हां. तो 6-7 साल की उम्र से आई वॉज मेकिंग चाय घर पे सबके लिए. तो चाय बनाना चालू किया. कुल्हड़ चाय सबको पिलाते थे, सब करते थे. आई एक्चुअली वांटेड टू बी अ शेफ़. सो आई वांटेड टू बी अ शेफ़ एंड मैं मम्मी को बोला 8th स्टँडर्ड में की मला दादर केटिंगला जाऊ दे, मी शेफ़ बनतो. माय मॉम वाज लाइक, तू मेरे को खाना ला के देगा, ये मेरे को हजम नहीं हो सकता. अपना खाना तो मैं ही खिलाऊंगी. खाना मैं खिलाऊंगी, तू खाना खा, लेकिन खाना ऐसा नहीं, इंजीनियर बनने का है, उसके बाद में जो करना है करो. तो फिर दैट होल ड्रीम वेंट साइडवेज. फिर आई एंडेड अप डिड माई इन मैकेनिकल इंजीनियरिंग, इंडस्ट्रियल इंजीनियरिंग. फिर जॉब किया. फिर ना 2017 में मेरे को आई वेंट टू, आई डोंट नो इफ यू गाइस नो बर्निंग मैन. हाँ, बर्निंग अरे, मैन एक फेस्टिवल है, of course पता है पता है ना? या करेक्ट. तो मैं बर्निंग मैन गया अपने फर्स्ट टाइम वहाँ पे. एंड वहाँ पे ना बहुत अच्छी चीज़ सीखी कि इट्स ऑल अबाउट कम्युनिटी. करेक्ट. इट्स दैट होल फेस्टिवल इज़ अबाउट कम्युनिटी. कि आप वहाँ पे कॉमर्स नहीं होता है, यू जस्ट गिविंग गिफ्ट्स एंड यू आर रिसीविंग गिफ्ट्स. आणि मित्रांनो, तो फेस्टिवल जो अभिजित भाऊ म्हणताय तो डेझर्टमध्ये असा एकदम रिमोट ठिकाणी एका वाळवंटामध्ये Correct. होतो. तर त्याच्यामुळे ते तुमचं पूर्ण बाकीच्या जगाशी तुम्ही काहीच संपर्कात नसतात. आणि Correct. आय थिंक 1-2 आठवडा चालतो, राईट? 7-8 दिवस, हाँ 14 days चलता है. 2 आठवडे. और 2 आठवड्या आणि तिकडे 80-90 हजार पीपल कम इन द मिडल ऑफ नो वेअर एंड नो कॉमर्स. पीपल आर जस्ट सर्वाइविंग ऑन व्हाट द कम्युनिटी इज ब्रिंगिंग. सो मैं तुम्हारे लिए कुछ लाऊंगा, तुम मेरे लिए कुछ लाओगे. बार्टर सिस्टम. बार्टर सिस्टम, राइट. तो मैं जब फर्स्ट टाइम गया, आई लव्ड द एक्सपीरियंस ऑफ व्हाट कम्युनिटी डिड फॉर मी. देन आई वाज लाइक, नेक्स्ट ईयर व्हेन आई वांटेड टू गो देयर, आई वाज लाइक, व्हाट कैन आई ब्रिंग टू द कम्युनिटी. सो आई ब्रॉट चाय. क्या तो बात है. 2018 में मैंने वहाँ पे जाके एक कैंप के लिए सुबह 6 बजे एक अर्ली मॉर्निंग चाय का इवेंट रखा. सो मी एंड माय फ्रेंड्स, मेरा जो टीम था, हम लोगों ने सुबह 2 बजे से जाके 4 बजे चार किया. एंड देन वी सर्व लाइक 150-200 पीपल इन द डेजर्ट जस्ट बिकॉज दैट्स व्हाट वी वांटेड टू डू. तो धंधे का कुछ वो नहीं था, बिजनेस का नहीं था, खाली था कि लेट्स बस ब्रिंग, करना है. हाँ करना है कुछ, समथिंग टू लाइक हैव फन विद. मित्रांनो, अशा दृष्टिकोनाने जेव्हा माणूस काही करतो ना, तेव्हा त्याच्यातून नक्की चांगलंच होतं. कारण अभिजित भाऊंचा पैसा कमवण्याचा त्यामागे हेतू नव्हता. करेक्ट. त्यांना तिथं त्यांच्या जो कम्युनिटी बनली होती त्या बर्निंग मॅन फेस्टिवलची, त्या कम्युनिटीला काहीतरी आपल्याकडून जावं म्हणून त्यांना तिथं चहा सर्व केला. करेक्ट. एंड वहाँ से वन ऑफ माय फ्रेंड्स,
शी वॉज लाइक अरे तेरा चाय इज़ एक्चुअली डिफरेंट दैन एनीथिंग दैट वी एवर गॉटन, तो तू ट्राई कर उसको बिजनेस बनाने का। तो मैंने फिर चाय किया, शुरू किया, देन उसके बाद भी मैंने बिजनेस नहीं चालू किया। देन फॉर द नेक्स्ट 3 years मैंने सैन फ्रांसिस्को में 2,500 से 3,000 लीटर चाय पब्लिक को फ्री में दिया, योगा स्टूडियो में जाके और कैफेटेरियाज में जाके और प्राइवेट इवेंट्स में जाके। खाली चार्ज, नो चार्ज, एक पैसा नहीं लिया मैंने, सिर्फ खाली। और उस समय मेरा आइडिया था कि यार प्रोडक्ट मार्केट फिट फिगर आउट करते हैं, पब्लिक को चाय बेचते हैं, पब्लिक को चाय पसंद तो आना चाहिए, अगर चाय अच्छा लगेगा तब हम बिझनेस करेंगे। मला अभिजित भाऊंची स्ट्रॅटेजी कळून चुकली मित्रांनो. अभिजित भाऊंने इथल्या लोकांना चहाचं ॲडिक्ट बनवलं पहिले, करेक्ट. ओके. आणि नंतर मग हळूहळू चार्ज करायला सुरुवात केलं. करेक्ट. एंड फनी थिंग हैपेंड, जब तक वो टाइम आया टू एक्चुअली स्टार्ट चार्जिंग पीपल, आई एंडेड अप मूविंग टू ऑस्टिन. कोविड हो गया 2020, तो उस समय फिर वी कुडंट लॉन्च एनीथिंग, तो हम लोग खाली बिल्डिंग में इवेंट करते थे. वी डिड स्मॉल इवेंट्स इन द बिल्डिंग कि पब्लिक को वापस चाय टेस्ट कराते हैं, गेट दीज गाइज यूज टू द चाय. 2022 नवंबर में आई गॉट लेड ऑफ फ्रॉम जूल, एंड उस समय किस्मत से अपने पास आ गया था ग्रीन कार्ड. सितंबर में ग्रीन कार्ड आ गया. सही जवाब. सही जवाब, ठीक है. तो मैंने बोला अब ग्रीन कार्ड आ गया है, अब मेरे को यहाँ से कोई निकालेगा नहीं. चहा विकणार म्हणजे विकणार. तुम्ही ट्राय करा, आता तुम्ही ट्राय करा. टेल मी व्हाट इज चाय. अमेरिकन बाउचा वर्डिक्ट इज व्हेरी इंपॉर्टंट फॉर चाय. लेट मी नो व्हाट यू थिंक. ओके. ही कुल्हडवाली चहा आहे मित्रांनो. अद्रक, इलायची, लवंग, दॅट्स इट. आणि कुल्हडमध्ये मी अमेरिकेत पहिल्यांदाच बघतोय. मी आधी कधी भरपूर ठिकाणी चहा पिल्यात ऑब्विसली अमेरिकेमध्ये, पण कुल्हडमध्ये मला नाही वाटत न्यूयॉर्कमध्ये पण कुठे चाय अगर कुल्हड़ में पीनी है ना तो उसका अलग ही मजा है. ये तो बात सही है. क्या बात है. तो अभी क्या होता है पता है क्या, यहाँ की चाय का, तो यहाँ का चाय का प्रॉब्लम ये है कि एक तो कभी कभी मिल्क बहुत ज़्यादा हो जाता है. करेक्ट. ओके. नाही तर मग आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालं ना, पानसट. करेक्ट चहा करेक्ट म्हणजे मला ते डोक्यात शॉट लागतो जेव्हा पानसट चहा कोणी देतं ना, पण दिस इज परफेक्ट. तो चाय ना मी हा फिगर आउट केला. अगर तुम्हाला पेंटिंग करायची आहे, मी तुम्हाला 10 कलर देतोस एंड मी शायद कि तुम पेंट करो इससे. तुम 10 कलर को मिक्स करके जो फाइनल कलर रहेगा उससे तो पेंट नहीं करोगे ना. Correct. तुम एक वाइट लोगे, पीछे वाइट डालोगे, फिर उसका कुछ और डालोगे, फिर ग्रीन से आप ट्री बनाओगे, ब्राउन से रोड बनाओगे. करेक्ट. बट हम जब चाय बनाते ना, स्पेशली यूएस में पब्लिक, सब लोग क्या करेगा, सब कुछ लेके एक पॉट में डाल देगा और उबाल दिया, उसको चाय बोला. सो देन यू डोंट एक्चुअली गेट द flavors. So there is a difference between artisan chai and a normal chai. There's a difference between artisan pizza and a normal pizza. आम्ही जेव्हा कधी कधी हॉटेलमध्ये जातो तिथे किंवा स्टे वगैरे, तिथं सकाळी म्हणतात की ब्रेकफास्टमध्ये चहा आहे, आणि चहा म्हणून काय देतात माहिती का, शुगरी सिरप, ती चहा गरम पाणीमध्ये टाकून घ्या आणि ही चहा प्या. अरे ती चहा असते का, त्याला काय म्हणजे काही मजा नाही त्याला. करेक्ट. और या तो फिर तेल वो देंगे, नहीं तो फिर वाघ बकरी सा डिप दे देंगे. दैट इज द बेस्ट वर्जन ऑफ इट, विच इज ऑल्सो गुड. बट आई एम लाइक, तो मैंने मजा येत नाही, मजा नाही, ऑथेंटिक चव नाही येणार. तो मी ना तुम्हाला हे ट्राय करा था. ही माझी रोजमेरी जिंजर चाय आहे. रोजमेरी इज लाइक अ herb which is like it's a very ग्रीनी पाइनी काइंड ऑफ herb मिलता है. वो herb रहता है. हाँ, ऐसा ग्रीन कलर का रहता है. तो वो उसका जो यहाँ पे ना वो लोग उसमें स्टेक में डालते हैं. तो मी एक दिन स्टेक खा रहा था ना, और स्टेक खाते खाते मेरे को याद आया इसके अंदर रोजमेरी, ब्लैक पेपर और सॉल्ट है. तो मैंने सोचा कि ये चीज़ को मैं चाय में ला सकता हो गया. फिर मैंने कुछ 6 महीना फिगर आउट किया. देन आई केम आउट विद जिंजर एंड रोजमेरी चाय. ओके. तो हे ट्राय करा अमेरिकन बॉय. मला रोजमेरी आहे तुमची स्वतःची रेसिपी. काय म्हणतोस? तो रोजमेरीचा जो आहे ना, तो असा छान एक आफ्टर लिंगरिंग टेस्ट असते ना. करेक्ट. and it's a very clean flavor. आणि एकदम छान असं सूदिंग आहे. करेक्ट. So that's, and then तो मेरा जितना flavors है, so I came up with like 60 different flavors of chai. Wow. So these are 2, and then I have another which is orange pistachio. So then I spend a lot of time figuring out वो कि how do you add citrus to chai, क्योंकि चाय में फट जाता है ना ऑरेंज डालोगे तो.
तर मित्रांनो, रोजमेरी हे एक औषधी वनस्पती आहे आणि आपल्याकडे जसं भारतामध्ये आपण चहामध्ये तुळशी टाकतो, Correct, कधी कधी पुदिना पुदिना टाकतो. टाकतोच, तर correct. तसं भाऊंनी इथे रोजमेरीला मिक्स करून ह्या चहाला एका वेगळ्या लेवलवर नेलंय. चहा एकदम सुदिंग आहे आणि ऑफकोर्स त्याचे मेडिसिनल बेनिफिट्स पण आहेत. करेक्ट. ब्रावो, फार छान अभिजित भाऊ. तर तुम्ही म्हणताय की तुम्ही 60 असे वेगवेगळे फ्लेवर्स तुम्ही एक्सपेरिमेंट केले. करेक्ट. आणि मग आता त्यात तुम्ही हे 3 राईट, आता आपल्या समय चायवर 3 फ्लेवर मिळतात. करेक्ट. ऑरेंज पिस्ताचिओ, ऑरेंज पिस्ताचिओ आहे, हा रोजमेरी आहे आणि आपली नेहमी स्टँडर्ड चाय, रेग्युलर चाय जी माझी टपरी चाय. फेवरेट आहे. हा, तर तुम्ही त्या 60 मधनं ह्या 3 वर कसे आले? का तुम्ही रोटेट करतात तुमचा मी menu? रोटेट करत होता आणि मी फिगर आउट केला की टू मच कन्फ्युजन इज नॉट गुड फॉर कस्टमर्स. सो एक फ्रूट बेस्ड फ्लेवर, एक औषधी फ्लेवर, and then one classic flavor. And then I have one chocolate flavor also, which is for vegan people. तो वैसा हम लोग ने फिगर आउट किया कि you target one flavor profile for each customer. Nice. वैसा सोचा हम लोग ने. नाईस. या आता मी पुढचा प्रश्न विचारणार आहे ह्या मेनू आयटमबद्दल. तर मित्रांनो, यांच्या फूड ट्रकवर एक आपली अस्सल महाराष्ट्रीयन गोष्ट मिळते, ती म्हणजे साबुदाणा वडा. म्हणजे मराठी माणूस आणि साबुदाणा वडा एकदम. तर साबुदाणा वडा, मस्का पाव, वडापाव आहे. तर तुमचा जो मेनू आहे तो मला फार युनिक आणि इंटरेस्टिंग वाटतोय. करेक्ट. तर तो मेनू डेव्हलप कसा झाला? सो माझा मेन्यूचा मी फर्स्ट तुम्हाला गोष्टी सांगतो की खाना मैं लाया कैसे. सो माझा प्लॅन वॉज नॉट टू डू फूड, आय ओनली वॉन्टेड टू डू चाय. सो फक्त चहा. बट देन व प्रॉब्लम विद चाय वॉज, मैं खाली चाय बेचेगा ना, मेरे को दिन में इतना चाय बेचा पड़ेगा कि धंधा नहीं बना सकते हम लोग. वेरी प्रैक्टिकल इशू. मार्केट ही मार्केट इतना है ही नहीं, एंड इतना लोगों को चाय के बारे में पता नहीं है यूएस में. आप खाली से बाजू वाला हमारा कॉफ़ी ट्रक है, ये खाली कॉफ़ी बेचता है और अच्छे से चलता है उसका धंधा. तो हमने बोला कि अगर हम खाली चाय बेचेंगे तो धंधा नहीं बन सकता. तो हमने बोला कि कुछ तो खाना भी रखेंगे तो एटलीस्ट पीपल हु ड्रिंक चाय विल हैव फूड. चहा सोबत कुछ ना कुछ तो दोन घास खायला काहीतरी पाहिजे ना. वडापाव म्हणा, साईडला थोडंसं, मग ती मजा येते अजून चायला, अजून एक किक. एक्झॅक्टली. सो इन्स्टेड ऑफ डुईंग बिस्कुट आहे खारी ना, मी whatever my family grew up with is what I wanted to bring to market. लहानपणी जे खायचं, सो साबुदाना वड़ा बचपन से खा के बड़ा हुआ, उसके ऊपर ज़िंदगी गुजर गई. वड़ा पाव खा के बड़ा हुआ, वो लगा दिया हमने. मेरी वाइफ इज़ फ्रॉम दिल्ली, तो हमने बोला कि बटर चिकन तो लगाना ही पड़ेगा वरना वाइफ घर के बाहर निकाल देगी, तो हमने वो डाल दिया. वो बाय द वे मित्रांनो, मी यांचे रिव्ह्यूज वाचत होतो याच्या अगोदर, थोडं स्टडी करत होतो. बटर चिकन यांचं म्हणजे लोकांनी फार कौतुक केलं यांच्या बटर चिकनचं. बटर चिकन यांचं फार फेमस आहे. आणि द फनी थिंग वॉज मैं जब पहला बार बटर चिकन बनाया, मैंने इंडिया में बटर चिकन से बॉम्बे में खाया था, दिल्ली में नहीं खाया था. तो मैं खुद से फिगर आउट किया कि बटर चिकन को उधर तक लेवल कैसे लेके जाने का. तो हम लोग अभी जब बटर चिकन बनाते हैं तो हम लोग उसको एक दिन मैरिनेट करता है, फिर एक दिन उसको बेक करता है, फिर उसको स्मोक करता है, फिर ग्रेवी बनाता है, फिर ग्रेवी को स्मोक करते हैं. तो हम लोग का 2-3 डे का प्रोसेस होता है टू मेक बटर चिकन. वाओ, प्रेप टाइम पूरा. हाँ, सो दैट्स हाउ वी गेट इट एज क्लोज टू आवर टारगेट. इज इफ यू नो इन दिल्ली देयर इज अ गुलाट, देयर इज अ राजेंद्र का ढाबा करके एक है, और एक दो और मेन है जिनका हमारा वो लाइक द गोल्ड स्टैंडर्ड. स्टैंडर्ड. तो हमारा कि अगर हम दिल्ली वालों को खुश कर सके ना बटर चिकन में, और मेरी वाइफ को मैंने खुश कर दिया तो मेरी लाइफ सेट है. तो हमारा बटर चिकन बहुत सही बन गया. क्या बात आहे. आता आपण आहे ना थोडंसं डिस्कस करूयात तुमच्या या लोकेशनबद्दल. करेक्ट. म्हणजे हा लोकेशन ना फार भारी आहे मित्रांनो. आपण ऑस्टिन डाउनटाऊनच्या अगदी जवळ आहोत, लेडी बर्ड लेकच्या अगदी मे बी 1-2 मैलावर. इथला माहोल फार छान आहे. तर ही जागा तुम्ही कशी डिसाईड केली, आणि इफ यू डोंट माइंड शेअरिंग, तुम्हाला रेंट वगैरे कसं? ॲब्सोल्युटली. सो मी डाउनटाउनमध्ये राहत होतं आणि मला ना बॉम्बे में ग्रो होने के बाद यू वांट एनर्जी, यू ओनली कैन गेट दैट इन डाउनटाउन. सो आई लिव्ड इन डाउनटाउन. देन आई वाज एक दिन ऐसे ही वॉक करने आते थे हम लोग यहाँ पे लेक पे, और यहाँ पे ना ये पहला ट्रक खुला था नोबल जो. तो मैं लोकेशन देखा, मैं बोला ये लोकेशन पे अगर अपना कुछ खोला ना तो मज़ा आएगा, क्योंकि चाय के साथ में आपको लेक मिलता है. गोरेगांव वर्सोवा से जब हम लोग करते थे तो मेरा वर्सोवा पे हम लोग का कॉलेज लेक पे ही था, बीच पे था.
तो हम लोग चाय और बीच लेक। और लाइव सेट। तो हमने बोला अगर ये चीज़ मैंने दुनिया को दे दी ना तो मेरा ज़िंदगी का मकसद सफल हो गया। और इसीलिए नाम भी समय रखा, बिकॉज द फर्स्ट थिंग दैट हैपेंस ना, बरोबर आहे. मला विचारायचं होतं की समय नावाचं इन्स्पिरेशन कुठून मिळालं. exactly that, because when you live in the US and you live here for a long time, what you always miss are those moments when you have with your friends, family, those times that you back home in India. बहुत मिस होता है. फार महत्त्वाची गोष्ट आहे. इथे तुम्हाला भरपूर पैसा दिसेल, इथलं रौनक दिसेल आणि इथलं जॅझी आणि फ्लॅशी लाईफस्टाईल दिसेल, पण आपल्यासारखा भारतीय माणूस आपले फ्रेंड्स आणि Correct, आपली फॅमिली आणि आपली सोसायटी असते ना, त्या गोष्टी फार इथं मिस करतो. See. आणि त्या अशा गोष्टी आपण फार इथे शोधायचा प्रयत्न करतो. करेक्ट. एंड वही यहाँ से हम लोग का, जैसे मैंने 2022 में लॉन्च किया ये फूड ट्रक नवंबर में, तो मोस्ट अमेजिंग थिंग दैट हैपेंड इज आई गॉट टू मीट सो मेनी अमेजिंग पीपल दैट आई वुड नॉट हैव मेट अदरवाइज. एक आप न्यू कम्युनिटी में एक अपनी कम्युनिटी बना लेते हो. ट्रू ट्रू. उससे जो मज़ा आता है ना लाइफ में, उससे बेटर लाइफ में कुछ नहीं है. आपकी जहाँ कम्युनिटी है वहाँ पे लाइफ सेट है. खरी गोष्ट आहे मित्रांनो. अजून म्हणजे आता थँकफुली ऑस्टिनमध्ये मागच्या एस्पेशली 5 वर्षामध्ये भरपूर इंडियन कम्युनिटीची खूपच. पॉप्युलेशन संख्या वाढली आहे. एस्पेशली कोविडनंतर भरपूर टेक लोकांनी, जसं भाऊंची पण कंपनी इथे शिफ्ट झाली, भरपूर कंपन्या इथे शिफ्ट झाल्या आणि त्याच्यामुळे भरपूर लोक येत आहेत. करेक्ट. तुम्ही आता बघू शकता मागे तर आपल्या देसी लोकांचा रिस्पॉन्स तर तुम्हाला चांगला दिसतो. देसी लोग, अमेरिकन लोगों को मैंने इतना साबुदाना वड़ा खिलाया है. मैं लास्ट 1-1.5 साल के अंदर कम से कम 90% जो मेरा कम्युनिटी में सब अमेरिकन्स को मैं साबुदाना वड़ा खाया. हमें बोला मराठी माणूस प्राऊड होता है ना एकदम ऐसा. आपली माती आपली माणसं, मला साबुदाना वडा केला की मैं खुश हो गया लाईफ में. क्या बात आहे. त्यांना म्हणजे मला असं वाटतं ना की गोऱ्या माणसाला ना तो असं काय म्हणतात त्याला ॲडव्हेंचरस असतो फूडबद्दल. करेक्ट. त्याला वेरी ते असं एडवेंचरस. ट्राय करायला आवडतं. दिल ट्राई साबुदाना वड़ा, दिल ट्राई वड़ा पाव. थोड़ा स्पाइसी पण खातात स्पाइसी ते. भी खाएगा वो लोग, पसीना आएगा, सब करेगा. फिर दही पूरी खाता है पब्लिक. अभी पब्लिक आके दही पूरी मांगता है, बोलता है ये क्या आइटम है. बोला यार हमारे घर का खाना खाओ तो आप ऐसे ही पागल हो जाओगे, और क्या चाहिए. मला अमेरिकन माणूस आणि अमेरिकन कल्चर हे फार इन्क्लुझिव्ह आणि फार ओपन माइंडेड That is very वाटतं. true. म्हणजे आपण इथं आता एवढ्या साता समुद्रापलीकडे येतो, इथे धंदे करतो, पण ते लोक आपल्याला एकदम मोकळ्या मनाने एक्सेप्ट करतात. ये चीज़ ना, दैट इज़, वो चीज़ मेरे को इतना अच्छा लगा. एंड दैट इज़ द एसेंस ऑफ, आई वुड से, अमेरिका. और दैट्स द एसेंस ऑफ इंडिया ऑल्सो. इंडिया लाइक बॉम्बे इज ऑल्सो सेम. बॉम्बे में आपको, कॉस्मोपॉलिटन है, राइट. तू कहाँ से है, नॉर्थ से आ रहा है पब्लिक, नॉर्थ ईस्ट से आ रहा है, हर कोई आके बॉम्बे में आके आप मुंबईकर बन जाते हो. मैं जैसे मेरे फॅमिली 1950s में लखनऊ से आया, पण मी आता मुंबईकर आहे. बरोबर. मला आय लव लखनऊ, आय लव फॅमिली, पण मी मुंबईकरचा एक अस्तित्व है, Right. सेपरेट अस्तित्व. आइडेंटिटी. एंड वो आइडेंटिटी कोई निकाल ही नहीं सकता आपको. True. करेक्ट. True. और वो चीज़ मेरे को बेस्ट लगता है कि यूएस में आके वैसे आपने आइडेंटिटी को और बढ़ा लिया. तो अभी हमने अपना जो कोर सर्कल था वो मुंबई से लेके दुनिया को कर लिया. तो अभी यहाँ पे कितना अच्छा लगता है कि लोग आते हैं, खाते पीते हैं, मस्ती मारते हैं. दिस इज़ व्हाट लाइफ इज़ अबाउट. आणि मला असं वाटतं की आपलं इंडियन फूड जे आहे मित्रांनो, त्याची फार जबरदस्त अशी एक सॉफ्ट पॉवर आहे. ओ बहुत बहुत. ती म्हणजे त्याला तुम्ही असं मोजू मापू नाही शकत, पण ती जबरदस्त स्ट्रॉंग पॉवर आहे ती. वेरी स्ट्रॉन्ग पावर. एंड मेरे को इट एक्चुअली इज़ ट्रू, क्योंकि मैं ना जब यूएस आया था मेरा कॉन्फिडेंस वॉज काइंड ऑफ लाइक नॉर्मल. इंडिया से आए हो, अब मेरा इंग्लिश अच्छा नहीं था, मतलब इंजीनियरिंग में भी केटी वेटी लेके मर के पास हो गया. इधर भी आके 2 पॉइंट, मतलब आई वॉज एन अ गुड स्टूडेंट. कॉन्फिडेंस काफ़ी शेक हो गया. देन आई बिल्ट अप माई कॉन्फिडेंस थ्रू द कॉर्पोरेट लाइफ. बट जो मज़ा, व्हेन आई जस्ट स्टार्टेड डूइंग व्हाट इज़ मी, विच इज़ चाय, साबुदाना वड़ा, लास्ट 2 साल से जो मज़ा है ना, लाइक दैट इज़ द ट्रू ऑनेस्ट इंडियन. यू सर्व हु यू आर, whatever you are, you live like that unapologetically, and that is it. आयुष्यातली ही एक फार मोठी शिकवण आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवा. तुम्ही जसे आहात, तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा, स्वतःच्या कॅपेबिलिटीजमध्ये कॉन्फिडन्स आणा आणि बघा काय होतं आहे ते. करेक्ट. 1000%. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल पॅशनेट असाल आणि तुम्हाला खरंच ती मनापासून करायची असेल,
तर ती तुम्ही करू शकता. आणि अभिजित भाऊंच्या स्टोरीमधून ते दिसून येतं आहे. त्यांनी, मी असं नाही म्हणत आहे मित्रांनो की तुम्ही आता उद्या तुमचा जॉब सोडा आणि चहाचा बिझनेस सुरू करा. त्यांनी 2 वर्ष मार्केट रिसर्च केला, लोकांना फ्रीमध्ये चहा दिल्या. आणि जेव्हा त्यांना कळलं की नाही खरंच या गोष्टीचं मार्केट आहे, बिझनेस होऊ शकतो, तेव्हा त्यांनी एक छोट्या स्केलवर पहिले लॉन्च केलं आणि मग आता हळूहळू त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी केल्या आणि हळूहळू बिझनेस एक्सपांड करतायत. तर पॅशन असेल, इच्छा असेल तर बिंदास ट्राय करा, रिस्क घ्या आणि तुम्हाला त्याच्यातून सक्सेस नक्कीच मिळेल. पण ही जागा आणि इथलं फूड ट्रक तुम्हाला काही रेंट वगैरे द्यावं लागतं? या सो मला ही जागा पडते $1200 महिना. $1200. $1200 महिना प्लस देन आय पे $1200 फॉर डिस्पोजिंग द वाटर बिकॉज यू कैनॉट ड्रेन द वाटर इन टू द ड्रेनेज बिकॉज बाजू में लेक है ना, सो यू हैव टू गेट द वाटर डिस्पोज सेपरेटली. तो उसका $1200 और देता हूँ मैं. मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट आहे, पाणी तुम्ही असंच कुठेही टाकू नाही शकत. नाही ते पाणी डिस्पोज करण्यासाठी अभिजित भाऊंना $1200 रेंट तर आहे जागेचा, ओके, भाडं $1200 आहे, पण अजून $1200 त्यांना ते पाणी डिस्पोज करण्याच्या सर्व्हिससाठी स्पेशली द्यावे लागतात. म्हणजे इथेच $2400 तुमचा महिन्याचा खर्च आहे. आणि तुमच्याकडे 2-3 हे पण दिसतात. हाँ दैट. सो अभी हम लोग ने इन लोग 2 लोगों को जो काम कर रहे हैं, पहला 1 साल तो मैं, मेरी मदर इन लॉ एंड माई वाइफ, इट्स आवर रेसिपीज, वी यूज टू कुक, काय म्हणता, वी यूज टू क्लीन. We were working like 18 hours days easy, and then that was for 2 years. So my wife was working full-time job and then she was helping out on the truck. I was wiping the floors, everything. 2 वर्ष अभिजित भाऊ, त्यांची बायको आणि त्यांच्या सासूबाई सासूबाई 16 तास काम केलं त्यांनी करेक्ट ट्रकमध्ये. आणि भाऊ म्हणतात की त्यांनी झाडू पोछा सुद्धा झाड़ू मारलाय. पोछा सब कुछ, बर्तन धोना, सब करना, सब खुद करना पड़ता है. एंड मैंने जैसे ट्रक में अगर कुछ चेंज भी कराया तो वो नट बोल्ट चेंज कराना, सामान लाना, तो हर चीज़ अपने हाथ से एक बनाया, जैसा बोलते हैं ना, ईट से बना के आप घर बनाते हो, तो वैसा ही किया. तो द फार मेहनतीने तो ट्रक उभा झालेला. हाँ, एंड द फन थिंग इज नाउ आई हैव अ बिजनेस. सी दैट इज द थिंग अबाउट बीइंग एन एंटरप्रेन्योर. इट्स नॉट अबाउट हैविंग द बेस्ट आइडिया, इट्स अबाउट हैविंग an idea, one idea, and then you keep working on it, कीप हायड्रेटिंग. keep working on it. तो मला ना, मी माझा नेफ्यूज अँड निसीजला सांगतो, 4 गोष्ट इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये: साहस, सेवा, संयम आणि विवेक. हे 4 चीज़ें तुम्हाला अगर आहे ना, तुम लाईफमध्ये कुछ भी कर सकते हो. साहस म्हणजे धैर्य, साहस मतलब करेज, करेक्ट. करेज, धैर्य. सेवा म्हणजे सेवा, ऑब्विसली माहिती आहे, सर्व्हिस. संयम मतलब डिसिप्लिन. संयम इज डिसिप्लिन. संयम, ओ डिसिप्लिन म्हणजे पेशन्स अँड So डिसिप्लिन. you may have a bad day, you may have a day where nothing is working out, you still have to show up. कधी झालंय का असं की कोणी झालं नाही? अरे लास्ट वीकेंड ही संडे को $200 का सेल हुआ हमारा, कोई नहीं आया, बट यू पिक अप नेक्स्ट डे. एंड देन फर्स्ट डे जब हम लोग ने ओपन किया था, द वेरी फर्स्ट डे, शिवानी एंड आई, माई वाइफ इज शिवानी, सो वी वर वर्किंग. हम लोग को ओपन करना था 4 बजे. अंदर कुछ खाना नहीं बना था, पहली बार कर रहे थे, फ्रायर चालू करना नहीं आता था, आधा बटर चिकन नहीं बना हुआ है, कुछ नहीं. मतलब मेरे दोस्तों को कॉल किया, उनको बोला आके हेल्प कर दो. ये भूल गए कि फ्रायर में तेल भी चाहिए होता है, तो उन लोग से वो मंगाया. एंड somehow we opened at 6 o'clock instead of 4 o'clock. We served our friends, and next few weeks we were getting $100 ka sales. But you keep showing up. You keep showing up. You keep doing it every day. Entrepreneurship will not teach you how to be rich. It will teach you how to be humble. And humility आ गया ना आप में, आप ज़िंदगी में फोड़ दोगे. आप फोड़ोगे उधर ही. जब तक आप में ह्यूमिलिटी नहीं आया, तब तक आप कुछ नहीं कर सकते. ये तो है. और वो हाँ, तो मेरा तीसरा था ये: साहस, सेवा, संयम. विवेक इज विजडम, एंड दैट इज अनदर इम्पॉर्टेंट पीस वेयर you need to know that you don't always have all the answers. You will hit a roadblock, you will bump, you will come to a showstopper. Know that the wisdom is in relying on other people and their knowledge. That is wisdom. फार महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. कधी कधी माणसाला काय वाटतं, मी लय हुशार, मी एकटाच सगळं करणार. बिलकुल चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स काय आहेत आणि वीक पॉईंट्स काय आहेत हे माहीत असणं आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि जो तुमचा वीक पॉईंट असेल तिथे मदत घ्या तुम्ही, Correct. ते डेलिगेट करा. Yeah.
ते सुधारायचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग पॉईंट्सला प्ले करा, स्ट्रॉंग पॉईंट्सला घेऊन पुढे जा एक्झॅक्टली. आणि वीक पॉईंट्स असतील तिथं मदत घ्या. मित्रांची म्हणा, बायकोची म्हणा, फॅमिलीची म्हणा किंवा आउटसोर्स करा, पैसा द्या. पण तुमचे स्ट्रॉंग पॉईंट्स आणि वीक पॉईंट्स काय आहेत हे जाणून घ्या. That point you said, बायकोशी म्हणा, it is very important. Listening to your wife and listening to your parents and your friends, it will change your life. The day you can listen to the people's words, it will change your life. तुम्हाला मी आधी सांगितलंच, मी जेव्हा अभिजित भाऊंशी आधी रेकॉर्डिंगच्या अगोदर जेव्हा आमच्या गप्पा चालू होत्या तेव्हा मी जेव्हा बायकोला इंट्रोड्यूस करून दिलं पल्लवीला, तेव्हा मी सांगितलंच की पल्लवी अमेरिकन भाऊच्या पूर्ण चॅनलच्या मागचा क्रिएटिव्ह फोर्स जो आहे ती पल्लवी आहे. करेक्ट. भरपूर तुम्हाला जे स्क्रिप्ट दिसतं मित्रांनो किंवा कॅमेराचा अँगल दिसतं की भरपूर ती प्लग आम्हाला कधी कधी थांबवून ती म्हणते की राहुल हा पॉईंट सांग, ते सगळं तिच्या इनपुटमुळे आहे. आणि जेव्हा असे डायव्हर्स आणि वेगवेगळे इनपुट तुम्हाला येतात तेव्हाच तुमचं ते बल्ब पेटतो, बल्ब चालू होता. करेक्ट. माझी वाईफ पण सेम. द थिंग शी विल टेल मी द थिंग्स दैट आई ऑलवेज डोंट वांट टू हियर. एंड वो चीज़ ही सुनना इम्पोर्टेंट होता है. जिस दिन मैं वो सुन लेता हूँ ना, उस दिन अलग लेवल पहुँच जाते हैं. लेकिन वो मेरे को ह्युमिलिटी शिवाय नाही आहे. वो बहुत आती है. एंड दैट इज़ द फन अबाउट बिजनेस. या डायव्हर्स थॉट्स तुम्हाला भरपूर वेगवेगळ्या लोकांकडून तुम्ही इनपुट्स घ्यायला पाहिजे, त्यांचे विचार ऐकून घ्यायला पाहिजे. व्हेरी नाईस. तर आता आपण थोडंसं ना फूड ट्रकच्या प्रोसेसबद्दल बोलूयात. Okay. अमेरिकेमध्ये सपोज आता मला फूड ट्रक उघडायचा आहे. Correct. ओके, ऑस्टिनमध्ये. मी काय करायचं, म्हणजे कशी प्रोसेस कशी आहे, कसं सुरुवात कशी होईल, मला काय काय करावं लागेल? तो तुम्हाला 3-4 गोष्ट एकदम स्टार्टिंग में करना पड़ता है. सबसे पहला, figure out a menu and what you want to sell and start doing some product market fit, and these things run in parallel. ठीक है, तो आप पहले वो चालू करो, फिगर आउट करो. साइड बाय साइड आपको फिगर आउट करना पड़ेगा कि आपको लोकेशन कहाँ पे चाहिए. ठीक है, क्योंकि लोकेशन के हिसाब से आपको बहुत फाइट मारना पड़ेगा. तो आप वो स्काउटिंग चालू करो. फिर आपको एक फूड ट्रक कैसा आपको होना चाहिए, वो एक साथ में डिज़ाइनिंग आपको एक होना चाहिए. क्योंकि आपको बना हुआ ख़रीदोगे तो आपको $1-1.5 लाख का पड़ेगा. और वही मैंने अभी अपना बनवाया. मेरा 35-40 हज़ार का गोल था, मैंने 60,000 में बनवाया मेरा ट्रक. मित्रांनो, अभिजित भाऊ म्हणताय जर नवीन घेतला तर ऑलमोस्ट $1-1.5 लाख पर्यंत फूड ट्रक पडतो. पण भाऊंनी सेकंड हँड घेतलाय. मी शेल खरीदला. भाऊंनी शेल विकत घेतला आणि स्वतः बनवून घेतला. हां, मी शेल विकत घेतला. देन आई वेंट एंड बॉट द इंटीरियर्स का, अंदर का सब इक्विपमेंट, अप्लायंसेस वगैरह. फिर मैंने एक बिल्डर को ढूंढा जिसने अंदर पूरा बनाया. तो आपको कुछ भी, किसी को भी कुछ चाहिए इन्फॉर्मेशन, मेरे को आप मैसेज कर दो. I'll be happy to share all this information. किती खर्च आला ह्या फूड ट्रकला? टोटल मेरे को बनाने को 55,000. $55,000. और उसके ऊपर 10-20 हज़ार और खर्चा, ऐसा रैंडम मिसलेनियस. टोटल मेरा 65-70 का खर्चा हुआ. तर म्हणजे 50-60 हजार पर्यंतचा खर्च आला भाऊ असं म्हणतात. आणि भाऊंनी काय केलं होतं की त्या फूड ट्रकचा साचा मिळतो तुम्हाला, तो साचा घ्यायचा आणि मग तुम्हाला जसं आतमधलं हवं आहे तसं तुम्ही डिझाईन करू शकता. कारण आता आपल्या इंडियन फूड साठी जरा वेगवेगळ्या गोष्टी लागत असतात. तुम्हाला 6 बर्नर्स चाहिए होता मेरे को. मैक्सिकन फूड में दे वांट अ फ्लैट टॉप ग्रिल, तो उस पे वो लोग अंडा वंडा बनाते हैं, सब होता है. आपलं थोडं वेगळं, अपना थोड़ा इंडियन स्टाइल कुकिंग है, तो अपन भूनने के लिए गैस चाहिए, वो सब होता है. तो वैसे फिर आप खुद डिज़ाइन किए वो या? हाँ, सो मैंने तो ये 4 स्टेप होगा. तो आपको मैंने खुद से अंदर का डिज़ाइन किया कि लेआउट कैसा होना चाहिए. तो वो भी मैंने वेक्टर वर्क्स पे जाके खुद से डिज़ाइन किया. नाइस. सीखा ऑनलाइन यूट्यूब पे बैठ के, उसको डिज़ाइन किया. फिर वो मैं अपने बिल्डर के पास लेके गया और बिल्डर ने फिर उसको फॉलो करके बनाया. वाह. तो फिर मेरा बिल्डर को मैंने कुछ 15,000 के आसपास कोई पैसा दिया था. वाह. तर म्हणजे हा तर तुमचा इन्व्हेस्टमेंटचा ॲस्पेक्ट झाला. त्याच्यानंतर तुम्हाला काही पेपर वर्क, सिटी ऑफ, हाँ, एंड देन जो परमिट्स वगैरह होता है. सो once you have your location figured out, you have your menu, you have your food truck built out, and you have then ये सब लेके आप environment health के जो डिपार्टमेंट होता है, आप सब इन्फॉर्मेशन लेके जाते हो. और वहाँ पे पेपर वर्क आपको भरना पड़ता है कि मेरे को ये परमिट चाहिए, ये काउंटी में परमिट चाहिए, एंड यहाँ पे मेरा फूड ट्रक पार्क रहेगा. यहाँ पे जाके मैं उसको क्लीन अप करूँगा, सर्विस करूँगा. मेरे फूड ट्रक लोकेशन पे आसपास में बाथरूम भी होना चाहिए ताकि आप बाथरूम भी यूज़ करने के लिए हो. तो ये सब पेपर वर्क आप भर के अब लेके जाते हो काउंटी के पास. काउंटी फिर आपका
एक अप्रूवल देता है पेपर वर्क का. ऑफ कोर्स यू हैव टू ऑल्सो एस्टैब्लिश योर बिजनेस, दैट इज़ द फोर्थ पार्ट. सो यू हैव टू एस्टैब्लिश एज एन LLC और एन इनकॉर्पोरेशन. उसके ऊपर आपका सेल्स टैक्स नंबर, बिजनेस नंबर, फेडरल टैक्स नंबर, ये सब आता है. ओके. तो वो सब लेके आप ये एनवायरमेंटल हेल्थ डिपार्टमेंट के पास जाते हो, वो आपको पेपर वर्क अप्रूव करेगा. देन दे डू एन इंस्पेक्शन फॉर यू. फूड ट्रक आप लेके जाते हो, वहाँ पे वो पूरा इंस्पेक्ट करता है कि आपका प्रोपेन कैसे कनेक्ट किया है, आपका इलेक्ट्रिकल ठीक से कनेक्टेड है, कोई लीक नहीं है. तो उसमें आपको थोड़ा इंस्पेक्शन भी कराने पड़ते हैं फायर मार्शल से, इलेक्ट्रिशियन से. फिर वो सब होने के बाद आपको एक छोटा सा स्लिप देगा कि यू आर अप्रूव टू स्टार्ट सेलिंग. फिर उसके बाद फिर आप देन लोकेशन पे आके आप स्टार्ट करते हो. देन यू हैव टू फिगर आउट कि कस्टमर कैसे आएंगे. फिर आप मार्केटिंग करते हो. अभी तक तो धंधा शुरू ही नहीं किया, अभी तो खाली मेन मजा तिथून सुरू होतं. हाँ, अभी मजा आता है की आप खाना बना के. ट्रक तर लावला गेलाय, जागा झाली आहे, अप्रुव्हल आलंय. काउंटी ऑफिस म्हणजे मित्रांनो, आपण तुम्ही नगरपालिका म्हणू शकता. नगरपालिका, correct, नगरपालिकामध्ये जसं आपण जाऊन एखाद्या धंद्याचं काही ऍप्लिकेशन वगैरे, भारतात सेमच प्रोसेस असते, पण इथं तसंच आहे. आणि पेपरवर्क एकदम बहुत सिंपल है. तुम्ही कोणा एजंट वगैरे कडे केला का तुम्ही स्वतःच केलं? तुम खुद से, मैं खुद से पूरा किया सब. पेपर इंटरनेटवर सगळी चांगली सब कुछ माहिती मिल जाता है. करेक्ट. भाऊ म्हणतात त्यांनी स्वतःच केलं, एजंट बिजंटला काही पैसे दिले नाही. कारण एवढं इथलं एक आहे मित्रांनो की त्यांनी एवढ्या सगळ्या ज्या प्रोसेस वगैरे केल्यात, भरपूर चेक्स आणि बॅलन्सेस आहेत, पण त्यांनी बिझनेससाठी एवढं चांगल्या प्रोसेस केल्यात आणि एवढं वेल डिफाईन्ड आहे की कोणीही माणूस थोडासा गुगलवर जाऊन रिसर्च करून अप्लाय स्वतः करू शकतो. करेक्ट. आणि त्याला जास्त काही त्रास नाही होत की बाबा नाही तर आपल्याकडे गेल्यानंतर हे डॉक्युमेंट आण रे, ते डॉक्युमेंट आण रे, तसला प्रकार नाही. करेक्ट. अँड दे आर व्हेरी सपोर्टिव्ह. लाईक एस्पेशली ऑस्टिन एज अ सिटी wants people to succeed, wants people to open food trucks, because that is how you bring the vibe to the city. Like what we did is we bought Bombay ka vibe to Austin, correct? And that is what the food truck scene is about. If you have आपका खुद का एक घर का रेसिपी, आपके नानी दादी ने खाना वाना बनाया और आपको पसंद है, आपके नानी दादी के जाने के बाद वो खाना ख़त्म हो गया, लेकिन अगर आप फूड ट्रक से आप उसको लॉन्च कर रहे हो, आप दुनिया में वो लेके आ रहे हो, that gives the vibe. So city is very very supportive of that. ऑस्टिनला मित्रांनो एक ऑस्टिनचा टॅग आहे किंवा असं मोठं नाही म्हणणार, पण ऑस्टिन सिटी जेव्हा पण म्हणतात ना, तेव्हा इथले लोक म्हणतात कीप ऑस्टिन वियर्ड. तर कीप ऑस्टिन वियर्ड म्हणजे ऑस्टिनला थोडंसं वेगळं ठेवा. इथल्या अमेरिकेतल्या मोठमोठ्या सिटीजमध्ये जाल तर तुम्हाला चेन रेस्टॉरंट्स म्हणा किंवा अशा गोष्टी भरपूर दिसतील, पण ऑस्टिनमध्ये ना लोकल बिझनेसेस आणि लोकल गोष्टींना फार पुढाकार देण्यात येतो. त्या गोष्टींना प्राधान्य देण्यात येतं. आणि त्याच्यामुळेच अभिजित भाऊ म्हणतात की जेव्हा ते असं फूड ट्रक वगैरेचं तुम्ही ॲप्लिकेशन घेऊन जातात, तेव्हा सिटी म्हणजे गव्हर्नमेंट शहराची जे तुमचं ऑफिशियल्स आहेत, सिटी ऑफिशियल्स आहेत, ते तुम्हाला फार मदत करतात आणि तुमच्या यशामध्ये त्यांना एक आनंद मिळतो की सिटीची सुद्धा प्रगती होते. त्याच्यामुळे त्यांच्याकडून त्यांना तुम्हाला जी मदत हवी असते ती त्यांच्याकडून तुम्हाला 100% मिळणार म्हणजे मिळणार. करेक्ट. 100%. यप, एक्झॅक्टली. समजा आपला भारतातला एक तरुण किंवा अमेरिकेतला कोणी तरुण, आपला मराठी तरुण, करेक्ट, कुठेही असो जगभरात, मराठी तो मराठी, ओके, तो हा व्हिडिओ बघतोय आणि त्याला तुमच्यासारखंच काहीतरी एक छोटंसं बिझनेस स्टार्ट करायचं आहे, पण त्याला कुठेतरी अजून ती मनात त्याचं द्वंद्व चालू आहे किंवा तो डिसाईड करू शकत नाही आहे. तर अशा एखाद्या तरुणाला तुम्ही नवीन बिझनेस ट्राय करण्यासाठी काही सल्ला देऊ शकता का? माझी आई ना, ती वो ऑलवेज बोलती थी तुम ना बिजनेस प्लान बना सकते हो, तुम सब कुछ स्टडी कर सकते हो, या तुम आज जाके एक काम करो विच इज़ मूविंग यू फॉरवर्ड इन दैट विजन. ठीक है, तुम्हारे को अगर फूड ट्रक खोलने का है, तुम्हारे को उसमें खाना बेचना है, एक प्लेट खाना बना के किसी को खिला के आओ. वेरी सिंपल, कुछ नहीं करना आपको. नेक्स्ट डे एक और कोई काम लो और वो जाके करके आओ. आप रोज़ खाली ना, मैंने 2017 में आई वॉज सिटिंग इन LA विद माई फ्रेंड्स एंड न्यू ईयर्स. ठीक है, मैंने 2017 दिसंबर 31 को मेरे दोस्तों से बैठा था LA में. तो मैंने उस समय हम लोग देख रहे थे कुछ तो ऐसा टाइम पास शो. मैंने उनको बोला कि यार एक दिन ना चाय का धंधा करेंगे अपन. खाली ऐसे ही बोला, और उसके बाद में ना एवरी डे आई फॉलोड दिस एडवाइस. रोज़ जाके कुछ करता था विच वॉज टूवर्ड्स दैट एंड गोल.
And half the times those things were accurate, half of them were wasted. But every day I was putting my intention in the universe कि मैं ये कर रहा हूँ because मेरे को वो करने का, that is my end goal. ख़त्म बात. आप रोज़ चलोगे ना, आप रोज़ एक आदमी है जो कभी नहीं चला है, एक आदमी है जो रोज़ एक पैर के आगे दूसरा पैर रख रहा है. आप 10 साल करोगे ना ये, आप जहाँ पहुँचोगे वो आप भी नहीं पहचान सकते कहाँ पहुँचे. पुन्हा एकदा एक फार महत्त्वाचा आयुष्यातला धडा सांगितला आहे अभिजित भाऊंनी. खरी गोष्ट आहे मित्रांनो, कन्सिस्टन्सी. म्हणजे तुम्ही दररोज ती गोष्ट आणि थोडंसं ते म्हणताय कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. तुम्ही प्रत्येक दिवशी एक त्याला काल जे केलं त्याच्यामध्ये अजून थोडंसं ॲड करा आणि थोडं स्वतःला थोडं स्ट्रेच करा, थोडं एक्स्ट्रा तुम्ही जा आणि बघा तुम्ही 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात. अभिजित भाऊ म्हणताय की तुम्ही काही वर्षातच एवढे पुढे निघून जाल की तुम्हालाच कळणार नाही. एंड डोंट एक्सपेक्ट इट टू बी अ ओवरनाइट थिंग. वो किसी का नहीं होता है. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तुम्ही म्हणजे असा नका विचार करू की अरे मी आता उघडलंय म्हणजे मला रांग लागणार आणि 200 लोक माझा वडापाव दररोज खाणार आणि 400 माझी चहा विकली जाणार, किंवा यूट्यूब व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आणि पहिल्या 5 व्हिडिओमध्येच व्हायरल होणार आणि लोक येणार. नाही होत मित्रांनो. तुम्हाला ते कन्सिस्टंटली करावं लागतं, शिकावं लागतं, त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करावे लागतात, थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. कधी 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 चुकीच्या डिरेक्शनला जातात तर ते कोर्स करेक्शन करावं लागतं. एक्झॅक्टली. आणि त्याच्यातूनच तुम्ही हळूहळू शिकत जातात, तुम्हाला उमजत जातं आणि मग तुमची प्रगती होत जाते. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आजकालच्या फास्ट सोशल मीडियाच्या जगात आपल्याला सगळ्यांना एक इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची एकदम सवय लागली आहे. पण इन्स्टंट सक्सेस हे फार रेअर आहे आणि फार क्वचितच मिळतं लोकांना. 99% लोकांना फार मेहनत घ्यावी लागते आणि तुम्हाला जे सक्सेस दिसतं लोकांचं सोशल मीडियावर म्हणा किंवा दुसऱ्या ठिकाणी, त्याच्या मागे त्याच्या बॅकग्राऊंडला फार मेहनत असते. भरपूर गोष्टी असतात, हजारो लाखो तासांचे त्याच्यात अथक परिश्रम असतात एका माणसाचे, त्यांच्या टीमचे आणि सगळ्या लोकांचे, तेव्हाच ते सक्सेस दिसतं. त्याच्यामुळे तुम्ही लवकर कुठलीही गोष्ट गिवअप नका करू, सोडून नका देऊ. कीप ॲट इट, कीप डुईंग इट ओवर एंड ओवर एंड ओवर अगेन एंड इवेंचुअली यू विल गेट देयर. एंड उसका ना एक बहुत अच्छा एग्जाम्पल मेरे को एक मेरे बॉस ने बताया था. उसने बोला था तुम ना पानी को बॉईल करना, अगर तुम उसको रखोगे गैस के ऊपर, सो पानी इज़ लिक्विड स्टेट एंड वाटर वेपर इज़ गैसियस स्टेट. सो स्टेट चेंज के लिए यू हैव टू कीप द गैस ऑन फॉर अ लॉन्ग टाइम, सस्टेन टाइम. आप उसको हीट करते रहो. आपने उसको 99 डिग्री पे पहुंचने के पहले बंद कर दिया ना, तो वो स्टेट चेंज नहीं होएगा. और वो स्टेट चेंज तक आते आते ना आपकी घिस भी सकती है और आपको जल्दी भी मिल सकता है, वो आपके ऊपर है. लेकिन अगर आप गैस चालू रखोगे ना तो वो स्टेट चेंज होना ही है. आपको खाली गैस चालू रखो अपनी. सिंपल फंडा. तर मित्रांनो, आयुष्यामध्ये कन्सिस्टन्सी किती महत्त्वाची आहे? कंसिस्टेंसी नहीं भाऊ, पेशेंस. पेशेंस बोल रहा था मैं. हाँ. ओ पाणी उकळतंय, पानी उकड़ते पेशंटली ते तुम्ही. पेशेंटली तुम वॉच करो, तुम खाली देखते रहो पानी को. बरोबर आहे. रोज आके पानी नहीं उबालने का है. आणि त्याला त्या तापमानापर्यंत तापमान पोहोचू द्या. त्याला त्याच्या तापमान अगोदरच बंद केलं तर नाही होणार. उतावळेपणा नको. उतावळे नाही. एक्झॅक्टली. बरोबर. उतावळे नाही. बरोबर आहे. आता तुमचा पुढचा काय प्लॅन आहे? एक्सपान्शन काही प्लॅन आहे का समयच्याचा? सो माझा पुढचा प्लॅन थोडा वेगळा आहे. मी ना खूप रिसर्च केला की फूड इंडस्ट्री, रेस्टोरेंट इंडस्ट्री कशा आहे, कितना होता है, कैसा चलता है एज अ बिजनेस. वेर आई एम वॉन्टिंग टू गो टू इज bring something to market in a retail side, because that is my actual experience for the last 15 years. नाईस प्रॉडक्ट. Bring some unique products to market, because that is what will have an impact at the scale that I want to have an impact at. नाईस. जो भी हमारे डोर के थ्रू आता है मैं सबके साथ आके मिलता हूँ, बिकॉज मेरे लिए वो चीज़ इंपॉर्टेंट है, बिकॉज मैं कस्टमर से मिल पाता हूँ. बट अगर मुझे यहाँ पे रह के न्यूयॉर्क में इम्पैक्ट करना है या मुझे इंडिया में इम्पैक्ट करना है तो मेरे लिए ये उतना स्केल नहीं हो सकता. तो आई एम वर्किंग ऑन अ फ्यू प्रोडक्ट जो मैं मास स्केल पे ला सकूँ. और उसमें मेरा लास्ट 15 साल का एक्सपीरियंस है, कॉर्पोरेट एक्सपीरियंस वही है मेरा. व्हेरी नाईस. तो दॅट्स व्हॉट आय एम वर्किंग ऑन राईट नाउ. किती छान मित्रांनो. आता अभिजित भाऊ म्हणतायत की ते ऑब्व्हियसली आता ऑस्टिनच्या आपल्या देसी कम्युनिटीला गोऱ्या लोकांना सर्व करतायत, त्यांची चहा देत आहेत आणि एक मस्त इथं त्यांचा छान सर्कल किंवा त्यांची एक कम्युनिटी बनते आता लवर्स ऑफ समयच्या आहे. पण ते म्हणताय की माझी पोच
न्यूयॉर्कपर्यंत नाही आहे किंवा सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत नाही आहे किंवा मे बी UK लंडनपर्यंत नाही आहे, तर त्याच्यासाठी आता त्यांचा असा प्लॅन आहे की मार्केटमध्ये काहीतरी प्रॉडक्ट घेऊन यायचं आणि त्या प्रॉडक्ट थ्रू लोकांपर्यंत त्यांची पोच, त्यांची रीच पोचेल आणि तिथपर्यंत ते मग लोकांना मोठ्या स्केलवर लोकांना सर्व करू शकतील. तर दॅट्स व्हेरी ऑसम. फारच छान म्हणजे काय म्हणतात तुमचे ते गोल्स आहेत आणि तुमच्या त्या गोल्ससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच आम्हाला लवकरच तुमचं प्रॉडक्ट रिटेलमध्ये बघायला मिळेल ही आम्ही अपेक्षा करतो. आणि नुसती अपेक्षा नाही, मला याची खात्री आहे की ते होईल म्हणजे होईल. केव्हा ना केव्हा मी बघेलच तुमचं प्रॉडक्ट. आता साबुदाणा वडा ट्राय करा यार. साबुदाणा वडा करेक्ट. चला, आता साबुदाणा वडा आणि म्हणजे आपलं एकदम मराठमोळा आयटम आहे. साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडा. करेक्ट. मला लहानपणी याचं फार वाईट वाटायचं की तो साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खिचडी फक्त उपवासालाच मिळायचा. आणि मी म्हणजे आईला म्हणायचो फक्त उपवासाला का, मला शनिवारी रविवारी, पण ते आपलं महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये तो फक्त उपवासालाच मिळतो. तेला तुपाचं जरा आपण कमी करतो, त्याच्यामुळे तो असा एक आवडीचा आयटम आहे आपल्या मराठी लोकांचा. तर आता भाऊंचा साबुदाणा वडा ट्राय करूयात. कसं काय बोलते? मस्त आहे. मस्त आहे. छान क्रंची आहे आणि व्यवस्थित शिजला आहे. शेंगदाण्याचं कूट, हिरवी मिरची आहे का? हाँ, हिरवी मिर्ची. हम लोग का साबुदाना वड़े का ना गोल होता है, बाहर से क्रंची होना चाहिए, अंदर से एकदम सॉफ्ट एंड अंदर से खोखला होना चाहिए. वो अगर अंदर से खोखला नहीं हुआ व्हेरी नाइस तो वो प्रॉपर बना हुआ नहीं, क्योंकि तभी वो लगता है कि वो प्रॉपर साबुदाना वड़ा है. छान आहे. आता मित्रांनो, तुम्हाला साबुदाणा वड्याचं माहिती की साबुदाणा वड्याचं जे आपलं साबुदाण्याचं मिश्रण असतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. साबुदाणा व्यवस्थित भिजलेला पाहिजे. कधी कधी तो कच्चा राहून जातो, कधी कधी अति पाणी होऊन जातं. तर ते बॅलन्स, ती कन्सिस्टन्सी फार महत्त्वाची आहे. ती तुमच्या साबुदाणा वड्याची परफेक्ट आहे. थँक्यू. बाहेरून क्रिस्पी पाहिजे, त्याशिवाय साबुदाणा वडा कशाचा. करेक्ट. पण आतून सॉफ्ट पाहिजे. करेक्ट. एक्झॅक्टली. ते पण तळताना ते तुम्ही लक्ष देऊन केलं तरच होतं. त्याशिवाय ते नाही होणार. एक्झॅक्टली. आणि हा तुमचा त्यात तुम्ही भाजी मारलेली आहे दिसतंय मला. एकदम छान, बाहेर क्रंच आहे आणि आत सॉफ्ट आहे आणि कन्सिस्टन्सी पण साबुदाण्याची मसाल्याची मस्त आहे. तर मित्रांनो, अभिभावांची मराठी जरी असली कच्ची, त्यांची चहा मात्र लय पक्की. अरे थँक्यू. तर थँक्यू अभिभाऊ. तुम्ही आमच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. तुमच्या समय चहाचा एक प्रेरणादायी प्रवास तुम्ही आमच्यासोबत शेअर केला, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थैंक यू सो मच फॉर बीइंग हियर. दिस इज़ माय फर्स्ट कॉन्वर्जेशन विद एनीबडी ऑन सोशल मीडिया. मेरे को सोशल मीडिया पे मैं बिल्कुल नहीं हूँ. मेरा इंस्टाग्राम में देखोगे कुछ भी नहीं कहता मैं, एंड माई कैट्स, दैट्स ऑल आई हैव ऑन माई सोशल मीडिया. बट दिस वॉज अ फिनोमिनल कॉन्वर्जेशन एंड थैंक यू सो मच अमेरिकन भाव. मतलब आपसे ऐसे बात करने में लगता है कि अपन दोस्त से बात कर रहे हैं ना, तो मेरे को वो मस्त लगा. तो थैंक यू सो मच फॉर ब्रिंगिंग दैट वाइब टू द कॉन्वर्जेशन. थँक्यू. तर मित्रांनो, हा होता अभिभाऊंचा अमेरिकेतील चहाच्या फूड ट्रकचा प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि हा दुसरा व्हिडिओ बघायला विसरू नका, ज्यात आपण मनसोक्त गप्पा मारूयात सोलापूरच्या सागर भाऊंसोबत, जे चालवतात इथे पावभाजीचा फूड ट्रक. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.